आणि आता एक छोटासा प्राणायाम आहे जो खूप परिणामकारक आहे, ज्याला आपण भ्रामरी प्राणायाम असं म्हणतो. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर तर 100% तुम्ही हे कराच. कारण झोप तुमची चांगली होणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. नेमकं हे भ्रामरी प्राणायाम तुम्हाला शांत झोप येण्यासाठी मदत करणार आहे. कसं करायचंय, तुम्ही साधं सुखासनामध्ये बसू शकता किंवा पद्मासनामध्ये बसू शकता. जर बसू शकत असाल तर, किंवा साधी मांडी घालून तुम्ही बसू शकता. मी पद्मासनामध्ये अशा प्रकारे बसत आहे. त्याच्यानंतर हात जे आहेत ते चिन मुद्रेमध्ये, ध्यान मुद्रेमध्ये अशा प्रकारे मी ठेवणार आहे. पाठीचा कणा ताट असणार आहे. आता हे करत असताना काय करायचंय, तुम्हाला तुमचे कान बंद करायचे आहेत. कान बंद करायचे म्हणजे कुठे करायचे, कानामध्ये बोट घालायची का किंवा असं ठेवायचं का, नाही. तुमच्या कानाच्या इथं बारका एक छोटासा कार्टिलेज आहे. इथं बघा, जिथं आपण कुडके वगैरे घालतो, बायका खूप कुडके घालतात. म्हणजे तुम्हाला मी जवळ येऊन दाखवतो. हे बघा, हे जे भाग आहे कानाचा, कोणता, हा जो भाग आहे, हे बारक दिसते ना तुम्हाला, याला आपल्याला बोटाने दाबायचं. कोणत्या, त्या तर्जनी बोटानं किंवा मध्यमा म्हणजे मधल्या बोटाने तुम्हाला आहे ना दाबायचं आहे. बघा काय करायचं, मी पद्मासनात बसणार आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला समजेल असं सांगतोय, तुम्हाला गडबड होणार नाही अशा पद्धतीनं मी सांगतोय. बघा, कधीच तुम्हाला समजणार नाही, काहीतरीच वेगळं सांगितलं असं कधीच करत नाही. कारण मला प्रामाणिकपणे तळमळीनं वाटतं की तुम्हा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद मला, माझ्या कुटुंबाला मिळावे, एवढीच फक्त याच्या मागची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी ह्या सगळे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर समजतील अशा भाषेमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं नेहमी सांगत असतो. तर पद्मासनामध्ये बसायचे. भ्रामरी प्राणायाम तुम्हाला रोज संध्याकाळी करायचं आहे. ते प्राणायाम केल्याशिवाय झोपायचं नाही, लक्षात घ्या. आणि कोण कोण असं करणार आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये प्रॉमिस करा. डॉक्टर मी रोज रात्री झोपताना 5-10 मिनिट तरी भ्रामरी प्राणायाम करणारच. तर अशा प्रकारे पद्मासनात बसून आता काय करायचंय, मी हे अशा पोझिशनला बसणार आहे. मी 2 प्रकारे करू शकतो. तो अशा प्रकारे बसलेलो असताना मी लांब श्वास घेणार आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडायच्या वेळेला मी कान बंद करणार. आणि त्यावेळेस कशा पद्धतीने श्वास घ्यायचा आणि कशा पद्धतीने सोडायचा नीट लक्ष देऊन ऐका. श्वास घेत असताना तो एकसंध असावा, एकसारखा असावा. त्याचा जो वेग आहे श्वास घेण्याचा एकदमच असं करून नाही घ्यायचा. हळूहळू एकाच टोन मध्ये, एकाच लयबद्धतेमध्ये तुम्हाला नाकामध्ये श्वास घ्यायचा आहे, फुफ्फुसामध्ये. आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत असताना काय करायचंय, तुमचे ओठ पूर्ण बंद ठेवायचे आणि दात एकमेकावरती न ठेवता दातामध्ये थोडंसं अंतर ठेवायचे, वरच्या आणि खालच्या दातामध्ये. आणि ह्या श्वास घेताना पण आणि श्वास सोडताना पण तुमचं लक्ष पूर्णपणे 2 डोळ्याच्या मध्ये केंद्रित करायचं आहे, जेणेकरून तुमचं ध्यान खूप चांगल्या प्रकारे लागणार आहे या आसनामध्ये. आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडणार आहात कान बंद केल्याच्या नंतर, तेव्हा तुम्हाला नाकामधून मचा आवाज काढायचा आहे अशा प्रकारे. आणि याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, चेहऱ्यामध्ये चांगली कंपनं निर्माण होणार आहेत, तरंग निर्माण होणार आहेत. आणि हे तरंग तुम्हाला रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये, झोपण्याच्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी खूप चांगले मदत करणार आहे. दिवसभराचा ताणतणाव तुमचा कमी होणार आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल, निद्रानाश असेल, खूप टेन्शन असेल, काळजी असेल, चिंता असेल, भीती असेल, काहीतरी दगदग असेल, खूप महाग तुमच्या भूतकाळाचा विचार तुम्ही करत असाल, भविष्याची चिंता जास्त करत असाल, त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात आलं असेल, तर हे भ्रामरी प्राणायाम तुम्हाला नंबर 1 मदत करणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, आता मी करायला सुरुवात करणार आहे. नॉर्मल श्वास हळूहळू मध्ये घेणार आहे. अशा प्रकारे. किंवा मी श्वास घेताना पण आणि सोडताना पण कान बंद करून हे प्राणायाम करू शकतो. बघा,
तशा पद्धतीने करून दाखवतो. तर्जनीनं आपण काय केलेलं आहे, कानाचे कार्टिलेज आपल्या कानाच्या छिद्रामध्ये मध्ये लोटायचे आहेत आणि कान बंद करायचं आहे अशा प्रकारे. हे बघा. आणि दोन्ही हात जे आहेत ते बाजूबाजूला असे कोपरातून दुमडून घ्यायचे आहेत. असं करायचं नाही. हे अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा आहे. हळूहळू तोंड मगाशी सांगितल्याप्रमाणे बंद करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याची 15 ते 20 आवर्तनं रोज रात्री झोपण्याच्या आधी आवर्जून करा. तुमच्या पायाचा सगळा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होईल. बॉडी चांगली रिलॅक्स होईल. रात्री शांत समाधानकारक पुरेशी झोप येईल. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणे ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल आवर्जून जॉईन करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.